नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण स्पेशल अंगणवाडी परिवीक्षिकेसाठी ताई सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमधलं हे अत्यंत महत्त्वाचं 8 नंबरचं लेक्चर आहे. ऑलरेडी आपण 7 व्हिडिओ जे आहेत, भाग जे आहेत ते यूट्यूबवर टाकलेले आहेत. ते जरूर पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या मैत्रिणींना सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. त्याचबरोबर तुमच्यासाठी स्पेशली अंगणवाडी परिवीक्षकेची स्पेशल बॅच जी आहे ती आपण लॉन्च केलेली आहे. फक्त 999 रुपये ही ऑफर प्राईज आहे. यामध्ये संपूर्ण सिलेबस, टेक्निकल, नॉन टेक्निकल, PDF नोट्स आणि टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल असणार आहे. अशी अगदी दर्जेदार जी बॅच आहे ती सुरू आहे आणि अगदी अल्प कालावधीमध्ये अनेक या ठिकाणी महिलांनी याला एनरोल केलेलं आहे. जर तुम्ही एनरोल केलं नसेल तर आधी डेमो लेक्चरसुद्धा पहा आणि त्यानंतर जरूर या ठिकाणी ही बॅच जॉईन करा. नेक्स्ट चला आपण क्वेश्चन नंबर फर्स्टनं सुरुवात करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो काय आहे? URL. ओके, URL म्हणजे काय? तर या ठिकाणी URL हे काय आहे? एक प्रकारचा वेब पेजचा ॲड्रेस असतो. ओके, ज्याला या ठिकाणी URL म्हटलं जातं. तर यामध्ये URL हा इंटरनेट असलेल्या प्रत्येक वेब पेज असेल, डॉक्युमेंट असेल किंवा या ठिकाणी फाईलचा एक विशिष्ट प्रकारचा ॲड्रेस किंवा पत्ता असतो. ठीक आहे, आणि जो वापरकर्त्यांना ती माहिती जी आहे या ठिकाणी त्या माहितीपर्यंत पोहोचवतो. म्हणजे त्याला आपण या ठिकाणी वेब पेज ॲड्रेस असं म्हणतो, URL. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणतं रॉमचे वैशिष्ट्य नाही? कोणतं वैशिष्ट्य नाही रॉमचं? ओके, त्यामध्ये की एक तिला अस्थिर मेमरी म्हणतात नाही, तर याला या ठिकाणी अस्थिर नाही, स्थिर मेमरी म्हणतात. त्यामुळं हे वैशिष्ट्य या ठिकाणी नाही. उत्तर एक आहे. मग ती एक प्रकारची काय आहे? कायम प्रकारची ती माहिती ही कायम साठवते. ओके, परमनंट स्टोरेज आहे. माहिती कधीही नष्ट होत नाही. त्याचबरोबर सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये या ठिकाणी ही माहिती साठवली जाते, सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये. ठीक आहे, नंतर यामध्ये रॉम जे आहे या ठिकाणी ही एक प्रकारची काय आहे की स्थिर मेमरी आहे किंवा कायमस्वरूपी नॉन व्होल्टाईल जे आहे. ओके, ही मेमरी असते. वीज खंडित झाली तरी त्यातील माहिती जी आहे नष्ट होत नाही. त्यामुळं रॅम जी आहे ही कशी आहे? अस्थिर मेमरी ओके नसते. ओके, ही कशी आहे? यामध्ये रॉम जे आहे, ओके, रॉम जे आहे ही कायमस्वरूपी आहे आणि या ठिकाणी रॅम जी आहे, ओके, रॅम ही कशी आहे? अस्थिर आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवा. रॉम ही कायमस्वरूपी आहे आणि रॅम जी आहे ती अस्थिर असते. ठीक आहे, नेक्स्ट सीपीयूला काय म्हणतात? ओके, सीपीयूला काय म्हणतात? तर या ठिकाणी सीपीयू हा काय आहे? एक प्रकारचा संगणकाचा मेंदू आहे. ओके, संगणकाचा मेंदू म्हणजेच काय आहे? सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला म्हणतात. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे संगणकाचे सर्व जे निर्णय आहे घेतं आणि प्रक्रिया जे होत असते त्यावर नियंत्रण ठेवते आणि त्याला या ठिकाणी संगणकाचा मेंदू किंवा ब्रेन ऑफ कॉम्प्युटर असं म्हटलं जातं. ब्रेन ऑफ कॉम्प्युटर प्रश्न येतो की आपल्याला ब्रेन ऑफ कॉम्प्युटर कशाला म्हणतात? सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग या ठिकाणी युनिट. नेक्स्ट की चढत्या क्रमाने या ठिकाणी आपली ही जोडी लावायची आहे MB, TB, KB आणि GB. त्यामध्ये काय असणार आहे? छोटं सर्वात छोटा आहे KB, त्यानंतर आहे MB, त्यानंतर GB आणि त्यानंतर आहे TB. त्यामध्ये डिजिटल डेटा जो आहे तो या ठिकाणी कशा पद्धतीनं की हे केला जातो, स्टोरेज केला जातो. त्यामध्ये लहानपासून मोठ्यापर्यंत जर आपण पाहिलं किलोबाईट आहे, किलोबाईटच्या नंतर मोठा आहे मेगाबाईट, मेगाबाईटपेक्षा गिगाबाईट आहे, गिगाबाईटपेक्षा टेराबाईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जंक ईमेल्सना काय म्हणतात? आता जंक ईमेल्सला काय म्हणतात? स्पॅम म्हणतात. म्हणजे समजा एखादा अनवॉन्टेड एखाद्या कंपनीचा जर तुम्हाला मेल आला तर तो मेल काय आहे? ऑटोमॅटिक कशामध्ये जातो? त्या ह्याच्यामध्ये की स्पॅममध्ये जात असतो. आणि स्पॅम जे आहे हे एक प्रकारचे काय आहे? जंक ईमेल्स आहे. आता यामध्ये की स्पॅम म्हणजे काय आहे? नको असलेल्या मोठ्या प्रमाणात पाठवल्या जाणाऱ्या किंवा बनावट जाहिरातीच्या ईमेलना सामान्यतः स्पॅम असे संबोधले जाते. ते मेल इनबॉक्समध्ये न येता स्पॅम फोल्डरमध्ये या ठिकाणी जातात. त्याला या ठिकाणी स्पॅम म्हणतात. नेक्स्ट, कशामुळे सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही? कशामुळे सामान्य कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही हा महत्त्वाचा परिणाम आहे. त्यामुळं या ठिकाणी एक हार्ड डिस्कची गती, ओके, सीपीयूची गती आणि ग्राफिक कार्डची क्षमता. ग्राफिक कार्डची जी क्षमता आहे ही या ठिकाणी सामान्य कार्यक्षमतेवर काय आहे? परिणाम होत नाही. ओके, आणि रॅमची क्षमता. आता यामध्ये संगणकाच्या सामान्य वेग जो आहे हा प्रामुख्याने सीपीयू, रॅम आणि स्टोरेजवर अवलंबून असतो. सामान्य कामासाठी उच्च क्षमतेच्या ग्राफिक
कार्डची आवश्यकता नसते. ओके, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही सर्वसाधारण कामं आहेत, जास्त ओव्हरलोड कामं नसतील तर ग्राफिकची काय आहे गरज नसते. पण तो गेमिंग असेल, डिझायनिंग करायचं असेल तर काय लागतं, ग्राफिक कार्ड हे गरजेचं आहे. नेक्स्ट, HTTP मधील पीचा अर्थ काय आहे, आपल्याला पीचा पी फॉर काय आहे, या ठिकाणी पी फॉर प्रोटोकॉल आहे. ओके, पी फॉर प्रोटोकॉल आहे या ठिकाणी. पी म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, HTTP, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल जे असे म्हणतात. आणि या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणजे काय आहे, इंटरनेटवर माहिती पाठवण्यासाठी वापरले जाणारे एक संगणकीय जे नियम आहेत, रूल्स आहेत, त्याला या ठिकाणी प्रोटोकॉल असं म्हणतात. नेक्स्ट, हे IP ॲड्रेसला डोमेन नेममध्ये कोण परिवर्तित करतात. ओके, तर या ठिकाणी कोण, तर DNS. ओके, DNS. आता हे DNS काय आहे, तर DNS या ठिकाणी DNS म्हणजे काय, डोमेन नेम सिस्टीम. DNS ज्याला म्हणतात, डोमेन नेम सिस्टीम. डोमेन नेम सिस्टीम जी आहे ही इंटरनेटची टेलिफोन डिरेक्टरी असल्यासारखे काम करते. ते google.com सारख्या डोमेन नेमचे संगणकाला समजणाऱ्या IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करते. ते काय आहे, DNS, डोमेन नेम सिस्टीम. नेक्स्ट, या ठिकाणी ESS चे पूर्ण रूप काय आहे, ESS म्हणजे काय आहे, एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम. आता ही एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम जी आहे या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम आहे. एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम ही वरिष्ठ व्यवस्थापकांना म्हणजे एक्झिक्युटिव्हना महत्त्वपूर्ण आणि गुंतागुंतीचे निर्णय घेण्यासाठी आवश्यक माहिती आणि विश्लेषण काय करते, प्रदान करते. त्याला काय म्हणतात या ठिकाणी, एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम. ठीक आहे. त्यानंतर कोणते संकेतस्थळ, ओके, कोणते संकेतस्थळ शिक्षणाशी संबंधित नाही. ओके, शिक्षणाशी संबंधित नाही. एक आहे www.ncrt. बरोबर आहे, ncrt.ignu हे पण बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी education.nic हे पण बरोबर आहे. ओके, त्या ठिकाणी ऑनलाईन SBI हे असं काही नाही. तर उत्तर काय आहे, डी, हे शिक्षणाच्या संबंधित नाही. त्यानंतर DVI-AI ओके द्वारे कोणते सिग्नल प्रसारित केले जातात. त्यामध्ये या ठिकाणी डिजिटल अनलॉक, ओके, डिजिटल अनलॉक हे दोन्ही जे सिग्नल आहेत ते या ठिकाणी इथं प्रकाशित हे केले जातात. डिजिटल आणि अनलॉक हे दोन्ही जे सिग्नल आहेत एकाच कनेक्शनमधून त्याला DVI, ओके, या ठिकाणी 1 असं म्हणतात. डिजिटल आणि अनलॉक हे दोन्ही प्रकारचे व्हिडिओ सिग्नल जे आहे एकाच वेळी प्रसारित जे आहे हे करू शकतो. त्यानंतर खालीपैकी कोणता एक सुपर कम्प्युटर नाही. आपल्याला सुपर कम्प्युटर प्रश्न विचारला जातो, त्यामध्ये कोणता एक सुपर कम्प्युटर नाही असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये PDA हा जो आहे हा सुपर कम्प्युटर नाही. एका या ठिकाणी सुपर कम्प्युटर आहे. त्यानंतर परम सुपर कम्प्युटर आहे. क्रे 3 हा सुद्धा काय आहे, सुपर कम्प्युटर आहे. ठीक आहे. त्यामध्ये की PDA मग काय आहे, PDA पर्सनल डिजिटल असिस्टंट हे एक छोटे हाताळण्याजोगे उपकरण असते आणि या ठिकाणी PDA त्याला म्हणतात पर्सनल डिजिटल असिस्टंट. पण परम आहे, एका आहे, क्रे हे या ठिकाणी प्रगत काय आहे, सुपर कॉम्प्युटर्स आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आजचं जे लेक्चर आहे इथं आपण थांबवत आहोत. त्याचबरोबर आपले या ठिकाणी स्पेशल बॅच जे आहे ते अंगणवाडी सेविकेसाठी आपण परीक्षेसाठी स्पेशल लॉन्च केलेली आहे. ही बॅच जरूर जॉईन करा. जर काही क्वेरी असेल तर खाली नंबरसुद्धा दिलेला आहे. इव्हन या ठिकाणी ॲप डाउनलोड करण्याची लिंकसुद्धा दिलेली आहे. सो लेट्स जॉइन डायरेक्शन थांबू आपण. थँक्यू. जय हिंद.